हरिओम. मी शांताराम सिंह सावंत, उपासना केंद्र कुडाळ. साधारण हा अनुभव माझा, मी पूर्वी माझ्या घरी म्हणजे खानोलीला राहत होतो. वेंगुर्ला तालुक्यात खानोली गाव आहे, तिथे राहत होतो घरी, माझ्या मूळ घरी. आणि मला एकदा कोल्हापूरला जायचं होतं आणि कुडाळवरनं त्यावेळी 5:50ची गाडी असायची, कुडाळ कोल्हापूर म्हणून. आणि त्या गाडीला येण्यासाठी मी घरून पहाटे माझी मोटरबाईक घेऊन निघालो. साधारण 5 वाजता मी तिकडनं निघालो आणि इथे पिंगोळी म्हणून एक गाव आहे, त्या पिंगोळी गाव तिथे मी आलो. मग गाडी जरा म्हणजे गाडी मिळायला पाहिजे म्हणून थोडीशी घाई होती मला. गाडी आलो तर पिंगोळीच्या त्या दरम्याने 2 कटिंदर म्हणजे अचानक माझ्या गाडीसमोर आले आणि माझी गाडी एकाच्या याच्यावर चढली आणि माझी गाडी पूर्ण फरफटत, साधारण एक 25-30 पावलं अशी फरफटत मी सुद्धा गेलो फरफट. कपडेसुद्धा फाटले संपूर्ण. पण कृपा एवढी बापूची की मला एवढं खचटलं लागलं, कपडे फाटले पण मला कुठेही फ्रॅक्चर झाले नाही. मी उठलो त्यावेळी पहाटे, तिच्या आजूबाजूला कोणच नव्हतं, पहाटेचा वेळ होता, सगळं शांत होतं. मी उठलो, गाडी उचलली, गाडी थोडीशी बेंड झाली होती, ती थोडीशी हँडल नीट केला, उचललो आणि आमची तिथे उद्यमनगरमध्ये सावंत स्टील म्हणून कंपनी होती, त्या कंपनीत गाडी घेऊन आलो मी. आणि तिथे मग मी त्यांना सांगितलं की बाबा अशी घटना घडली आहे, मी काही आता कोल्हापूरला तर जाऊ शकत नाही. पण बापूचं एवढं कारण म्हणजे मला कुठेही फ्रॅक्चर एवढा ॲक्सिडेंट म्हणजे संपूर्ण गाडी माझी त्या प्राण्यावर चढली आणि फरफटत गेली होती, पण कुठेही मला फ्रॅक्चर झाला नाही, काही झालं नाही. फक्त बारीक सारीक खरचटलं, कपडे फाटले, एवढीच घटना घडली. नंतर मग डॉक्टरकडे, तिथनं मग थोडा वेळ थांबलो, डॉक्टरकडे गेलो, तिकडे मग हे केलं आणि व्यवस्थितपणे पुन्हा गाडीच मोटरबाईक घेऊन मी पुन्हा माझ्या घरी पोहोचलो. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.